चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। नाशिकहून मला फोन येतात, मग म्हणतात डेक साहेब आंध्र कर्नाटक तेलंगणामध्ये पाऊस कधी पडत, तर मी म्हणलं याचा फायदा काय होईल तुम्हाला, तर ते एक सांगतो, तुम्ही इथं कांदा करणारे शेतकरी असं तर ही गोष्ट लक्षात ठेवा की आंध्र कर्नाटक तेलंगणामध्ये पाऊस जास्त झाला की तुमच्या कांद्याचा भाव वाढतो। आणि आता उद्याचा पाऊस काय होणार आहे, आंध्र कर्नाटक तेलंगणा तसेच महाराष्ट्र सगळीकडे पाऊस पडणार आहे। आणि नेमका आता कांदा तिथं काढणीस आलेला आहे आणि जवळपास 4-5 दिवस तिथं पाऊस पडणार आहे आणि तुमच्या परत कांद्याचा भाव वाढणार आहे। आणि ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची। जर आंध्रात पाऊस पडत असेल आणि माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला फायदा होत असेल तर मी काय केलं की सगळ्याला अंदाज देण्यास काही हरकत नाही असं मी सांगणार। म्हणून हे सांगतो की मी नुसता महाराष्ट्राचाच अंदाज देत नाही। तुम्ही जर म्हटले की मी जगामध्ये या देशात उभा आहे तिथं पाऊस येईल का, मला फक्त 10 मिनिटच वेळ द्यायचा, तिथल्याला सुद्धा पाऊस आमचं टायमिंग हे अभ्यास फक्त या शेतकऱ्यामुळे केलाय। म्हणून तसेच मी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा।